आचार्यजी, मी लेक्चरर आहे आणि माझे विद्यार्थी सुद्धा मला म्हणतात की तुमच्यासारखं वेधळत बनायचं आहे, तुमच्यासारखं धाडसी बनायचं आहे. मी लेक्चरर तर आहेच, पण सायकोलॉजीचा अभ्यास सुद्धा करत आहे. 21 ते 30 वयोगटातली जी मुलं आहेत, जे तरुण आहेत, ते सर्वात जास्त नैराश्यात आहेत आणि ते खूप चुकीचं जोखमीचं आयुष्य जगत आहेत. आणि तिथं असे गुरु, तथाकथित गुरु आणि बाबा आहेत जे त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्यासाठी तयारच बसलेत. तर काय केलं पाहिजे? जेवढी ऊर्जा जास्त असते ना, एवढीच तिला बोधाची गरज असते, जेणेकरून ती योग्य दिशेला जाईल. ऊर्जा जेवढी जास्त असेल तेवढी ती जास्त समजूतदारपणा मागेल, जेणेकरून तिचा प्रवाह योग्य मार्गावर राहील. 21 ते 30 वयोगटात ऊर्जा असते ना, पण तिला समज मिळत नाही, म्हणूनच नैराश्य येतं. कारण ती सगळी ऊर्जा जी योग्य मार्गाने जायला हवी होती ती आता आतच राहून जाते आणि आत ती अशी इम्प्लोड करत राहते. आतल्या तिचा असा स्फोट होतो, ती आतला आजारपण बनून जाते. तर याचा इलाज काय आहे? इलाज समजून घेणं हाच आहे. एकत्र बसणं, विचार करणं, चर्चा करणं, रिफ्लेक्शन ग्रुप्स, सेशन्स, हेच सगळं आहे आणि दुसरा याचा काही इलाज नाही. आयुष्याचं निरीक्षण करणं, लिहिणे, नोट्स बनवणे, अवलोकन, चिंतन, हाच इलाज आहे.